नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान पाऊले चित्ते समान चित्ते समान चित्ते समान चित्ते समान चित्ते समान काळ सार्थक केला हरि हरि काळ सार्थक केला काळ सार्थक केला जय हो काळ सार्थक केला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ हरी कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा निर्दंभ सर्वथा काळ सार्थक केला काळ सार्थक केला काळ सार्थक केला हरि हरि काळ सार्थक केला धरिला मनी विठ्ठल 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 धरिला मनी स्वरूप सिद्धी धरिला मनी स्वरूप सिद्धी धरिला मनी स्वरूप सिद्धी हरि धरिला मनी स्वरूप सिद्धी नित्य समाधि हरिनामे नित्य समाधि हरिनामे समाधि हरि नामे नित्य समाधि हरि नामे समाधि हरि नामे नित्य समाधि हरि नामे काळ सार्थक केला जय हो सार्थक केला काळ सार्थक केला सार्थक केला जाने काळ सार्थक केला ज्यांनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ सार्थक केला मनी विठ्ठल मनी विठ्ठल विठ्ठल विठोबार भूमाई ताळी वाजवा भजन करा सर्वांनी नामवाची श्रवण कीर्ती पाऊले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा
काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठला 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 महायोगपीठे तटी भीमरथ्यामुरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं हरि पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू करू रे प्रथम नमन करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जलमला गुणातीत ऐका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा तया एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा निजानंद रूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्यादी व्याधी शिव ब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार हा स्वामी विश्वास गुरुला पुष्पांजली ही तुम्हार पितो विश्वास नंद सदया तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया दीनदयाळा आम्ही लेकरे शरण तुम्हालो भक्ती प्रेमे पुष्पांजली ही वाहण्यासी सजलो पुष्पांजली ही तुम्हार पितो विश्वास नंद सदया तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया पंढरीच्या देवराया पंढरीच्या पंढरीच्या देवराया पंढरीच्या तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया आणि पंढरीचा देवराया देवराया दंडवत तुझे पाया
पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालम पोषण करणारा नियंत जगाचा मालक अकारण करुणा वरून आले पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांचे आवडते लढिवाळ भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचे आवडते लढिवाळ शिष्य याचा विको कमी करा निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आपल्या जीवनाची सार्थकता सांगणारा अभंग सेवेकरता उपस्थित आहे। विठाला विठाला आपल्या जीवनाची अभंगाद्वारे आज सार्थकता सांगतायत की आपलं जीवन सार्थक काय आहे। महाराज म्हणतात वाचेने भगवंताचं नाव घेतलं, ऐका सगळे, भगवंताची कीर्ती श्रवण केली आणि विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले की माणसाचा काळ सार्थक होतो। अजून कशाने होतो महाराज? मनामध्ये विठ्ठल नाव धारण केलं की माणसाचा काळ सार्थक होतो। अजून कशाने होतो महाराज? महाराज म्हणतात कीर्तनाचा समारंभ पाहिला की माणसाचा काळ सार्थक होतो। अजून कशाने होतो महाराज? कीर्तनात येऊन बसलं आणि अंतकरणातला दंभ नावाचा षडविकारातला एक विकार काढून टाकला की माणसाचा काळ सार्थक होतो। अजून कशाने होतो महाराज? बसल्या बसल्या हरीचं चिंतन लागावं आणि हरीच्या चिंतनामध्ये नित्य समाधी लागून जावी, माणसाचा काळ सार्थक होतो। विठाला विठाला अभंगाचा सरळ अशा भावार्थ तुमच्या समोर मांडला। अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणे अत्यंत गरजेचं आहे। ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत ते कैलासवासी नरसिंग रामलिंग होनराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत। त्यांचे चिरंजीव आमचे रामेश्वर भाऊ त्यांनी मला फोन लावला आणि तुमच्या दर्शनाचा योग त्यांनी प्राप्त करून दिला। खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने फार मोठं अन्नदान ज्ञानदान अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम केलेला आहे। एक दिवसीय कार्यक्रम म्हटलं की एवढे लोक एकत्रित जमत नाही, एवढे लोक एकत्रित जमत नाही। एखाद्या पुढाऱ्याची सभा घेतली तर लोक जमतात, पण आमच्यातले लोक एकत्रित येत नाहीत। आमच्यातले लोक एकत्रित येत नाहीत का? महाराजांची भाषा आहे, नो हे कट्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला। आणि त्यात खेड्यापाड्यात एक दिवसाचं कीर्तन करायचं म्हणलं की जरा टेन्शन येतं। गायक असेल का, वादक असेल का? काही गावात एक भजनी नसतो। म्हणलं तुमच्या गावात भजनी नाहीत का? होते ते मेले? ते म्हणले नाहीतच, मेले नाही, झालेच नाही तर मरते कस काय म्हणले। असा प्रकार आहे, लक्षात घ्या। या कार्यक्रमासाठी आमच्या आळंदी तीर्थक्षेत्राहून हे संपूर्ण विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालं। त्यांचा मोगाशी सर्वांनी हरिपाठ पाहिला, अतिशय नाचून असा हरिपाठ। आपली मुलं सध्या या क्षेत्राकडे वळत नाहीयेत आणि सगळे मुलं सध्या त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत। तुमच्या सगळे बसलेले जेवढे मंडळी आहेत तेवढ्यांसाठी कान देऊन ऐका एक वाक्य बोलतो। या सर्व जे विद्यार्थी उभा आहेत यांच्या आईवडिलांची पक्की हमी आहे की ती मरेपर्यंत आईवडिलांना सांभाळणार आहेत, मरेपर्यंत आईवडिलांना सांभाळणार आहेत, ते घराच्या बाहेर काढून देणार नाहीत। अजून जरा बोलतो, अजून जरा वाक्य बोलतो ऐका। आपले घरी झोपलेले आहेत, आपण त्यांना कीर्तनाला आणलं नाही, तोटा असा होणार आहे आपल्याला कधी घराच्या बाहेर काढून देतील सांगता येणार नाही। विठाला विठाला वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्या जे गेलेले आहेत अण्णा, त्यांच्या 3 मुलांनी हा एवढा भव्य कार्यक्रम असा आयोजित केला। संपूर्ण गावाला जेवण आहे उद्या। मी त्यांना विचारलं किती लोकांचं जेवण आहे, म्हणजे 10,000 लोकांचं जेवण आहे। कीर्तनाला नाहीत तेवढे, पण 10,000 लोकांचं जेवण आहे। अन्नदान केलं पाहिजे आणि जसं अन्नदान घडल तसं फुकट खाऊ नाही घातलं पाहिजे, ज्ञानदानही दिलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्याचं अन्न खावं त्याची टाळी वाजली पाहिजे।
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, जुनी म्हण आहे ना आपली. ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं नीट, हलगर्जीपणा करू नये कामात. तसं खऱ्या अर्थाने रामेश्वर भाऊने हा फार मोठा कार्यक्रम उपस्थित केला आणि आपल्या वडिलांच्या या पुण्यस्मरणाला आपण वडिलांचं काही देणं लागतो. आपल्या वडिलांनी आपल्यावरती फार मोठे अनंत उपकार करून ठेवलेले आहेत. त्यांनी सांगितलं अतिशय गरीब परिस्थितीतून एवढा मोठा मोगरा ज्यांनी फुलवून दाखवलेला आहे, त्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आम्ही काहीतरी करावं असा उद्देश अंतःकरणामध्ये एक दाटत होता आणि खऱ्या अर्थाने एवढा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी अण्णा खूप आनंदात असतील. विठ्ठला विठ्ठला खूप म्हणजे खूप आनंदात असतील. हे बघा असं म्हणतात माणूस एकदा गेला की त्याचे काही विधी संपन्न करावे लागतात. तुमच्यात कशा विधी असतात मला माहीत नाही, लिंगायतमध्ये कशा विधी असतात मला माहीत नाही, पण आमच्यातले विधी सांगतो. अंत्यविधी आमच्याकडे करावी लागते, ही सगळ्याकडेच करावी लागते. माणूस मेला की त्याची अंत्यविधी होते. ऐका, दुसरी असते सावडणं नावाची विधी. मला वाटते आपल्यात होत नाही सावडणं, का होती सावडणं नावाची विधी. त्यानंतर दशक्रिया नावाची विधी, ती 10 दिवसांनी 3 भाताची पिंड केल्या जातात. एका भाताच्या पिंडावरती 21 कुळाचा संबंध सोडून दिला जातो. 21 कुळाचा आई काढल्या, 21 कुळाचा बापा काढल्या आणि 21 कुळाचा तुमच्या माझ्यासारख्या जमलेल्या मित्र परिवाराचा, असा 21-63 कुळाचा संबंध सोडून द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर काय होतं तर तो जीव गतिमान होतो. तोपर्यंत तो गतिमान होत नाही. लोक म्हणतात मेलं की गेलं, त्याचं काय राहिलं. मेलं की माणूस गतिमान होत नाही, त्याच्या अनेक क्रिया बाजूला असतात किंवा बाकी असतात. म्हणून वर्षश्राद्ध नावाची एक विधी आहे, तिला आपल्याकडे पुण्यस्मरण म्हणतात. 1 वर्षाने बराबर येते, तिला वर्षश्राद्ध म्हणतात. आजच्या दिवशी काय असतं सगळ्यांनी लक्ष द्या. आजच्या दिवशी काय असतं मी सांगतो. वर्षश्राद्धाला आपण सगळे वर जाणार आहोत म्हणून सांगतो. आपण कुठे जाणार आहोत सांगतो. वर्षश्राद्धाच्या दिवशी दुपारी 12 वाजता जीवाचा निकाल लागतो. त्याने जर पुण्य कमवलेला असेल तर तो स्वर्गामध्ये जातो, तो जर पापी असेल तर तो नरकामध्ये जातो. आणि पाप पुण्य समान झालं तर मृत्यू लोकात येतो. एखादा बसल्याला महाराज तुम्हाला कसं काय माहिती आहे, मी जाऊन आलेलो, एकदा गेलो होतो. तुम्हाला खोटं वाटतं का माझं? तुम्ही जाऊन ये, मी तोपर्यंत कीर्तन करतो. विठ्ठला विठ्ठला हे वर्षश्राद्ध नावाचा विधी. आणि आजच्या दिवशी 2 पिशव्या हातामध्ये असतात माणसाच्या. सगळ्यांनी लक्ष द्या, आपल्या हातामध्ये असणार आहेत. आज अण्णा त्या लाईनीमध्ये आहेत. फक्त कृपा एवढीच विनंती आहे, बोलू नका, जरा माझ्याकडे लक्ष द्या सगळे. याचा विक अजून सर कमी करा थोडं. ऐका, हातामध्ये 2 पिशव्या असणार आहेत. एका हातामध्ये पुण्याची पिशवी असणार आहे आणि डाव्या हातामध्ये पापाची पिशवी असणार आहे. ती प्रत्येकाची असणार आहे. आपल्याकडून नकळत पाप होतं, नकळत पुण्य होतं. यमदंड अशा प्रकारे आपल्या समोर पडणार आहे. यमदूत समोर येणार आहे आणि यमदूताचा असा यमदंड पडतो आणि त्याची पिशवी तपासल्या जाते, पुण्याची पण आणि पापाची पण. त्या लाईनीमध्ये कल्पना करा, मी अण्णांना पाहिलेलं नाही, पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कल्पना करा, त्या लाईनीमध्ये आपले अण्णा उभे आहेत. आज जसे सगळे आज जेवढे लोक गेलेले आहेत आजच्या दिवशी, तेवढे सगळे माणसं त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्याच लाईनीमध्ये आपले अण्णा सुद्धा उभे आहेत. कल्पना करा, डोळ्यासमोर चित्र आणा सर्वांनी. आणि यमदंड पडणार आहे. इकडून स्वर्ग आहे, पलीकडून नरक आहे आणि मृत्यू लोकात पाठवण्याची व्यवस्था आहे. स्वर्गाच्या दरवाजामध्ये जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला देव मानल्या जातं, तो देव बसलेला. पण त्या देवान पाहिलं, ऐका जरा बारीक, त्या देवान पाहिलं की तोंडार गावचे फार सुंदर व्यक्तिमत्व आज अण्णा या लाईनीमध्ये उभे आहेत. यमदूताला बोलून घेतला असेल, कल्पना करा, सगळ्यांनी आठवा. यमदूताला बोलून घेतला असेल आणि यमदूताला सांगितलं असेल, यमदूता काय, अरे ते आता दिसतायत ना तुला, ट्राउझर पॅन्ट घातलेले, पांढरा शर्ट असलेले, 2 पिशव्या हातामध्ये असलेले, अगदी साधी राणीमान, उच्च विचारसरणी, खाली ज्ञानदानाचं काम करणारे फार मोठे
फार मोठे मनाने श्रीमंत असलेले अण्णा त्या लाईनीमध्ये उभे आहेत. एक काम कर, त्या अण्णांना माझ्याकडे घेऊन ये. दूध पळत गेला असेल आणि अण्णांच्या हाताला धरला असेल. अण्णा काय, जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, विश्व ज्याच्या ताब्यामध्ये ज्याला देव मानल्या जातं ना, त्या देवाने तुम्हाला बोलावलंय. आता अण्णाच्या डोळ्यात पाणी आलं असेल आणि आता खऱ्या अर्थाने अण्णा रडत असतील. ते विचार करत असतील, अरे जगाच्या मालकाने मला बोलवावं असं पुण्य माझ्या हातून घडलं नाही. असं कोणत्या जन्मातलं पुण्य माझ्या हाताने घडलं नाही, पण ज्या अर्थी देवाने बोलावलंय त्या अर्थी काहीतरी पुण्य कामाला येतं, हे 100% खरं. काय बोलवलं असेल म्हणून अण्णा जवळ गेले. जगाच्या मालकाने पाहिलं त्यावेळेस जगाच्या मालकाने स्वतःचं सिंहासन सोडलं आणि अण्णाला दोन्ही हाताने धरलेलं आहे. आणि आज दुपारी 12 वाजता त्यांच्या भगवंताच्या सिंहासनावरती बसवलेलं आहे. कृपा कटाक्ष निहाळिले, आपुल्या पदी बैसविले. आपल्या पदावर बसलं असेल सिंहासनावर, अण्णा सिंहासनावर बसले असतील, जगाचा मालक खाली बसला असेल आणि अण्णांचे आज पाय दाबत असेल. आता खऱ्या अर्थाने अण्णा रडत असतील आणि अण्णा विचारित असतील देवाला, देवा माझे पाय तू दाबावे असं कोणत्या जन्मातलं पुण्य घडलं रे? तू माझे पाय दाबावे असं कोणत्या जन्मामध्ये माझ्याकडून पुण्य घडलं? त्यावेळेस देव सांगत असेल, अण्णा ज्यावेळेस तुम्हाला मी मृत्यूलोकामध्ये होनराव या घरामध्ये जन्म दिला त्यावेळेस त्या कुळाचं नाव तुम्ही अतिशय उत्तम करून ठेवलं. ज्ञानदानाचं कार्य केलं, अखंड आयुष्य आपलं ज्ञानदाना करता वापरलं अण्णा. आणि तुमच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तुमच्या पोराने सुद्धा काही कमी ठेवलं नाही. महाराष्ट्रातले नामांकित सर्व महाराज मंडळी आणि सर्व लोकांना अन्नदान आणि ज्ञानदानाचा कार्यक्रम केला. खऱ्या अर्थाने तुमच्या मुलांनी एवढं कार्य केलं म्हणून तुम्ही खाली बसायचं नाही, तुम्ही माझ्या सिंहासनावर बसायचं. आणि अण्णा सिंहासनावर बसली असतील आणि अण्णाला ती सिंहासन आजच्या दिवशी मिळालंच असेल अशी गृहीत भावना अंतःकरणामध्ये धरतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. विठ्ठल विठ्ठल मी अभंग त्या संबंधाने निवडलाय. काळ सार्थक केला त्यांनी. मी त्यांच्या संबंधाने थोडं माझ्या वाक्य रचनेमध्ये मी त्यांचं नाव घेऊन त्यांच्या संबंधाने थोडं बोलणार आहे. फक्त तुम्हाला विनंती आहे, सर्वांनी सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐका. कीर्तनाकरता उपस्थित आमचे सर्व महाराज मंडळी आहेत. आमचे महाराज आहेत आळंदीवरून उपस्थित, त्यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची ही सगळी संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगावरती महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये जे स्वतः कीर्तनकार आहेत आणि महाराष्ट्रभर गाण्याच्या क्षेत्रामध्ये फार मोठी कमालीची ताकद त्यांच्या आवाजामध्ये आहे. ते जर गायला लागले, झोपलेल्या माणसाला वाटेल एवढं कीर्तन ऐकून झोपू गड्या, तरी झोपला तर समजायचं लयच कुंभकर्णाचा अवतार आहे काय नो. मग पण महाराजांचा आवाज फार गोड आहे. श्री हरिभक्तीपरायण अशोक महाराज पुरी महाराजांनी आळंदीत सोबत शिकायला होतो, आता सध्या सोबत राहतात बरं का. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती माझा माथा विनम्र आहे. सर्व सिस्टमवाले दादा आहेत, अतिशय सुंदर सिस्टम आहे त्यांची. सर्वजण बसलेले आहेत. आमचे स्वामी जे आता होते ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो, माझ्या अभंग सेवेकडे वळतो. महाराज म्हणतात माणसाचा काळ सार्थक होतो, पण वाचेने नाव घेतलं तर. कोणी नाव घेतलं आणि त्याचा काळ सार्थक झाला? ऐका, एकाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुकोबारे माहिती आहेत ना? तुकोबारे, माझी भाषा समजते ना तुम्हाला? माझी भाषा समजते ना? ते तुकोबारांचा काळ पण एक वाक्य ध्यानात ठेवा, माणसाचा काळ सार्थक होण्यापेक्षा आपला काळ निरर्थक नाही झाला पाहिजे. माझी भाषा कळते ना तुम्हाला? अजून वाक्य बोलतो, जरा माझ्याकडे लक्ष द्या. आपण काय खावं आपल्याला नाही कळलं तरी चालेल. ऐकताय सगळे? आपण काय खावं आपल्याला नाही कळलं तरी चालेल, पण त्याच्या आधी आपण काय खाऊ नये आपल्याला कळलं पाहिजे. आपण कुठे जावं आपल्याला नाही कळलं तरी चालेल, पण आपण कुठे जाऊ नये हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काय बोलावं नाही कळलं तरी चालेल, त्याच्या आधी काय बोलू नये हे कळलं पाहिजे. मतदानाचा अधिकार कधी येईल मला माहित नाही, पण कोणाला करावं मतदान हे आधी कळलं पाहिजे. नाही तर भंगार लोक वर आणून ठेवले की त्रास होतो खाली. लक्षात ठेवा, चांगल्या लोकाला ते करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, अजून वाक्य बोलतो, आपलं जीवन सार्थक काय नाही करता आलं तरी चालेल, पण आपलं जीवन निरर्थक होता कामा नये. आपलं जीवन निरर्थक नाही झालं
की सार्थक आपोआपच होणार आहे. आता काही त्याला चिंता करण्याचे कारण नाही. या जीवनामध्ये ऐका, अजून सोपं करून बोलतो, तुम्हाला झोप येईल असं इतकं बोर करणार नाही मी. अजून सोपं करून बोलतो ऐका. देवाला मानणं हे जीवन सार्थक आहे आणि देवाला न मानणं हे जीवन निरर्थक आहे. देवाला मानणं हे जीवन सार्थक आहे आणि देवाला न मानणं हे जीवन निरर्थक आहे. आता मी 2 वर्ष कोरोनाचा काळ 2 वर्षाचा गेला. लोक देवाला मानायची बंद झाली. गळ्यातल्या माळी काढून टाकल्या काहींनी. म्हणलं कमू काढली रे माळ? तो म्हणला व्हिटॅमिन्स वाढतं शरीरात. काळ बदलला, माळ काढून टाकली. देव न मानणारे लोक जगामध्ये आहेत, मानित नाहीत. 2 वर्षाच्या काळात बरेच लोकांनी मानलं नाही. बरेच लोकांनी, आम्ही सुद्धा जसं तुमचं बंद पडलं होतं तसं आमचं सुद्धा बंद पडलं होतं. आमची गाडी तेवढ्याच जाग्यात, घी माग घी पुढं, टाक पुढचा गिअर, टाक मागचा गिअर. मातीने टायर खावले आणि जागेवर टायर बदलावं लागले. कुठं न गाडी नेता. जसं तुमचं बंद होतं तसं आमचंही बंद होतं. पण 2-3 महिने घरी आमच्या घरच्यांनी चांगलं सांभाळलं. घरच्यांनी म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं. घरच्यांनी चांगलं सांभाळलं. म्हणले शिरा करू का, सकाळी उठल्यावर पोहे बनवू का, उपीट खाल का, उपमा बनवू, उथापा खाल. तुमच्याकडे नसतो उथापा? पाणीपुरी खाल. पाणीपुरी नसते तुमच्याकडे? असते ना. मग काय द्या महाराज, तुम्ही जेवाल काय खाल? 2-3 महिने चांगलं सांभाळलं. पण 2-3 महिन्यांनी जसं बंद पडलं का 2-3 महिने, तसं 2-3 महिन्याने आमच्या घरच्यांनी विचारलं, महाराज न काय आपलं कवर बंद आहे काय नो? हाताकडनं का पाहू, कीर्तन सांगितलं मी फक्त. कवर बंद आहे. मी म्हणलं उद्धव साहेबाच्या ध्यानात येईन तोपर्यंत बंद आहे. त्यांनी सुरू केलं की सुरू होणार. ते म्हणले महाराज काय तुम्ही घरी राहणं आपल्याला परवडत नाही. म्हणलं मला दुसरं काही काम येत नाही, दुसरं काही शिकलो नाही मी. आळंदीत एवढंच शिकलो कीर्तन करायचं. बाई महाराज मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का धुणं धुवा म्हणते? मग मला काही येत नाही ना, दुसरं काही काम काय करणार आहे मी काम? ते म्हणले महाराज अजिबात सोपं काम सांगते तुम्हाला, अगदी सोपं. कोणतं सोपं? एकदम सोपं. म्हणलं एकदम सोपं कोणतं आहे बा? एकदम सोपं काम देते तुम्हाला. म्हणलं कोणतं काम देते? काही नाही म्हणले सोयाबीन काढायला चला माझ्या संग. सोयाबीन काढायला, तुमच्याकडे सोयाबीन असते ना, सोयाबीन काढायला म्हणले आमच्या सोबत चला, बाकी काय काम नाही देत तुम्हाला, एकदम सोपं. मी भर चैत्राच्या महिन्यात रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता सोयाबीन काढित होतो मागच्या वर्षी. हो. आणि मग ती आमच्या शेत जरा रोडवरती आहे, ते फुगीर लोक गाडीवर जात होते. फुगीर लोक गाडीवर जायचे आणि माझ्याकडे पाहायचे. लय बरं वाटायचं त्यांना. लागलं गाड्या धरणाला, लयच पळत होतं. कवा उदगीर तर कवा उमरगा ते औरंगाबाद, रोज पळायचं, रोज ब्रेकच लागले याला. पण काही जे फुगीर होते का, ते फुगीर असे मास्क खाली घ्यायचे आणि मग मला विचारायचे महाराज काय आता कसं वाटतंय, आता तुम्हाला कसं वाटतंय? आणि मी घामाघूम झालेलो. पण एक जणाने थांबवली गाडी, मला विचारलं महाराज 2 वर्ष झाले तुमचा देव दिसत नाही का? तुमचा देव कोणत्या पेशंटच्या जवळ येत नाही, तुमचा देव कोणाला वाचवण्याकरता येत नाही, तुमचा देव कोणाला भेटण्याकरता येत नाही. कुठे महाराज तुमचा देव? त्यावेळेस मी त्याला सांगितलं दादा माझा जर देव नसताना या जगातला एकही माणूस तुला दिसला नसता. देव हरी उगवी कोणे उगवी कोणे संकट, हरी उगवी कोणे संकट. देव उभा मागे पुढे, कोण म्हणता आमचा देव नव्हता? अरे होता. उगवी कोडी संकट, सगळ्याच्या शरीरामध्ये राहणारा आमचाच देव आहे. तुम्हाला तपासायला येत होता ना, तपासायला हो 2 वर्षाचा काळ आठवा.
तुम्हाला तपासायला येत होता ना, तपासायला, तो देव माझा होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकत होता, तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता, तो देव माझा होता. तुम्हाला कॉटवरती ॲडमिट करत होता हॉस्पिटलमध्ये नेऊन, तो देव माझा होता. तुमची ऑक्सिजन लेवल तपासल्या जात होता, तो देव माझा होता. आणि ऐका मायबाप, तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात सांगत होता, तो देव माझा होता. पण तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता, तो देव माझा नव्हता. कळलं त्याला धन्यवाद. कैल घरी गेल्यावर कळण उद्या. काय बघा, कीर्तनकारावर कीर्तन अवलंबून नाही, खाली बसणाऱ्यावर. किती फ्रेश चेहरे खाली बसले त्यांच्यावर अवलंबून. काही मरेल चेहरे पुढे बसलेले असते, उगत तोंड बारीक करून माणसाकडे पाहते. जसं धरून आणलंय जेलमधून ते बसलंय पुढं. नाही इथं जरा फ्रेश. पण काही ठिकाणी गेल्यावर बेकार लोक असते. असं पाहिलं त्यांनी आपल्याकडं, आणि त्यात मायसारखा वाळला चिळा बाबा बाबा, मग तर ते बेजार करतात माणसाला. आळंदील होता काय, आळंदील होता. म्हणलं नाही नाही नाही, मी इकडं मासे धरायला होतो लांब. याडपाटा आळंदीला असले कीर्तनकार होतं ना माणूस. पण काही लोक लय आपल्या मनाला शान समजणारे लोक असतात ना काही, आणि ते नेमकी पुढे येऊन बसले ते असे महाराजाकडे दबाव धरून पाहत असते. आणि काही तो काय खातेत काय ना, असे दात चावीत असते. नुसते माणसाकडे रागाम पाहतात. असं वाटतं फुटणे खातं का, पण दात नसते त्याला फुटणे काय असं काही म्हणून. पण कीर्तनकारावर कीर्तन, काही मरेल चेहरे पुढे बसलेले. असं वाटतं माल घातलेला हरत्याला घाला, त्याच्यावर पावशेरभर गुलाला व्हावा, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून निघून जावं. त्याच्या पुढे काय डोकं फोडावं का. तुमचे चेहरे जितके गुलाबाच्या फुलावर राहतील तितकं कीर्तन चांगलं होतं. विठ्ठल विठ्ठल अनंत देव नाही या जगात, तो देव माझा होता. पण लक्षात ठेवा, त्याचं नाव घेतलं की माणसाचा काळ सार्थक होतो. आमच्या तुकोबाराने त्याचं नाव घेतलं महाराज. तुकोबारा एकदा घराच्या बाहेर पडणार, एवढ्यात आवलीने आवाज दिला. आवलीने, आवली माहिती ना कोण तुम्हाला? आवली माहिती कोण? तुम्ही झोपल्या काय? आवली जेवायला तर उद्या होतं, झोप जेवले रेती ना म्हणून. आवली माहिती ना? आवली तुकोबारांची पत्नी, त्यांना आवली म्हणायची. आवलीला आवाज दिला, महाराज काय कुठं? महाराज म्हणले, माझ्या हातात टाळ आहे, विना आहे, चिपळ्या आहे, मी कुठं जाणार आहे? मी भजना करता चाललो डोंगरावरती. पण महाराज कोणत्या डोंगरावरती चालला तो मला सांगून जा. महाराज म्हणले, बघ मी पाय नेतीन तिकडं जातो, मलाच कळत नाही मी कोणकडं जाणार आहे. काय खातो आम्ही कासया सांगा, ती दम्मानी विना वाजा, दम्मानी वाजवा विना. काय खातो आम्ही सांग, मला कळत नाही. आम्ही कुठं जातो आम्हाला काय कळणार आहे? काही कळत नाही आम्हाला कुठं जातो. एक काम करा महाराज, काय मी पतिव्रता बाई आहे, पतिव्रता बाईचा धर्म आहे, नवरा जेवल्याशिवाय बायकून जीव नाही. तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा. गुरुचरित्र पारायणामध्ये बायकोने कसं राहावं पतिशी याचे लक्षणं सांगितलेले आहेत. तुम्ही 31वा 34वा 36वा देवाचा पतिव्रतेचे लक्षण सांगितले. बोलू नका तिकडे. पतिव्रतेचे लक्षण सांगितले, पतिव्रतेचे लक्षण सांगितले. काय पतिव्रतेने कसं राहावं ऐका जरा, बारीक लक्ष द्या महिला मंडळी. लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत नवऱ्याला एकदा सुद्धा उलट बोलायचं नाही, तर ती पतिव्रता. ऐकून ठेवा, तुमच्या कामाला येईल. तसं काय आपण त्याच्यात बसवतो म्हणून वाटत. बाई महाराज काय पाप्याच्या बापाला मी कवा उलट बोलते, तू नाही बसत याच्यात. मग पण पतिव्रता बाई तिला म्हणायचं पतिव्रतेचा धर्म आहे, लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत एकदा सुद्धा नाही. काय तुकोबारायचं, तुकोबाराय आवली होती महाराज. तुम्ही जेवल्याशिवाय जेवत नाही महाराज, तुम्ही कोणत्या डोंगरावरती जाणार आहात सांगा. महाराज म्हणले, एक काम कर, काय भाकरी घेऊन ये, आणि भाकरी घेऊन आल्याच्या नंतर तुला 3 रस्ते डोंगराचे लागतील. डोक्यावरली पाठी खाली ठेव, आणि ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या रस्त्याने. आता आपल्या घरच्याला आपण विचारू, का हो तुम्ही ऑफिसला चालले, पण कोणत्या रस्त्याने चालले काय मला सांगा, तुमच्या भाकरी घेऊन मागून येते. नाही कोणत्या रस्त्याने चालले, इकडे रस्त्याने चालले का इकडे उदगीर मार्गाने चालले? ते म्हणतोय, बघ भाकरी घेऊन ये, भाकरी स्टोपला खाली ठेव, 2 रस्ते तुला लागतील, आणि ज्या रस्त्यातून पेताड पेताड आवाज येईल त्या रस्त्याने मी त्याच रस्त्याने. आपलं वेगळं आहे आणि तुकोबारांचं वेगळं.
काय तुकोबरांची भाषा होती, स्वतः विठ्ठल विठ्ठल म्हणायची महाराज. आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. आपले भजन वेगळं आणि त्यांचं भजन वेगळं. वेगळं आळंदीन गावाकडं आलो, सकाळी उठलो आणि मारुतीच्या दर्शनाला गेलो. मारुतीचं मंदिर आहे ना, मारुतीच्या मंदिरात असं दर्शनाला गेलो मी आमच्या गावातल्या. एक जण माय मागच होता गावातला फुगीर. अय महाराज, मला मी आपलं पुढं चाललो, अय महाराज, मला आवाज द्यायचा मागून, पण मा नेहमी मी दर्शन होस तर कोणाला बोलत नाही. माय मागच चाललं. मी माग वळून पाहिलं, काय रे, अरे भजन जम, तू आळंदीला होता ना. म्हणलं भजन जमत तुला. मी म्हणलं मी काय पोतराज व्हायला आळंदीला गेलतो, कसं जमत. मग जमत तर एक काम करा महाराज, काय आपल्या बंगल्यात तीन भजनाला. पण लोकांनी नीट तर बोला, नुसतं ई नाही, नुसतं ई नाही. मला म्हणला महाराज, म्हणलं काय तुपला सगळा ताप हा घेऊन ये. ताप ह्याला काय आराध्याची पार्टी आहे का काय माहिती, पण ऐकून घ्यावं लागतं लोकांचं. मी म्हणलं काय हरकत नाही, येईन. ते गेलं महाराज. आणि ऐका, मी भजनाला गेलो, मंदिरात गेलो, पुढून टाळा अडकिले, मागून पखवाद अडकिला, इकडून इना अडकिला, इकडून पिटी अडकिली. उचलत नाही तरी जोर लगा की हंसगा ते उचललं आणि त्याच्या बांगल्यात आणून मांडलं. ते बांगल्याच्या पुढं पोर्च नसतं का बांधलेलं, वटेरलं झाकण. हो इकडे लक्ष द्या, तिकडं कोण नाही, इकडे लक्ष द्या. वटेरलं झाकण, वटेरलं झाकण, ते पोर्च त्याच्यात आणून मांडलं. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. हो 10 वाजता भजन सुरू झालं आणि 10 वाजता बाहेर आलं. महाराज, म्हणलं काय काय लागत भजन्याला. म्हणलं कप कप एंट्री द्या आम्हाला प्यायला. एंट्री पितात ना तुमच्याकडं सकाळी, नाही का? मी म्हणलं एंट्री म्हणजे ते ये, हा रोगर असं ते प्या. ते मग घाबरला. हो महाराज काय लागत नीट सांग मला. अरे चा आम्हाला लागतो चासा मागं जागायला. देत जाईन ना महाराज, त्याला काय लागत, आपण काय भिकारी थोडीच आहेत. 10 वाजता त्यांनी एक चहा आणून दिला आणि पुढं गेटचं कुलूप लावून घेतलं आणि मोठले कुत्रे बाहेर सोडले ना, आतमध्ये जाऊन झोपलं. ते कुत्रे मोठले बाहेर सोडले. पहाटे 5 पर्यंत त्याची आमची भेटत नाही परत. पहाटे 5 वाजता मध्यरात्री आमचे भजनी दमले. काहीच्या हातात बॅटरी किंवा त्या आणि काहीच्या हातात ते हे होतं, काठी होती. उड्या मारल्या गेटवरून पलीकडून ते घरी गेले. आम्ही तिथंच राहिलो. मी म्हणलं आपल्याला मोक्कार कोणाच्या दारात काय बसावं, म्हणून पाठच्या बारीन मी आपला काकडा सुरू केला. उठा उठा साधू संत साधा पुलाले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत, उठो निवेगेसी चला जाऊ रावणासी. काकडा सुरू केला मी. याची सकाळची झोप मोडली. मला म्हणला महाराज, म्हणलं काय, अर्कवर उठा उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज आहे का नाही रे. लाजाचं काय महाराज, आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते, पुढं वॉचमॅन ठेवा म्हणून तुपलं भजन ठुला, आपल्याला का हरिखे का काय त्याचा. त्यांचं जीवन वेगळं आणि आपलं भजन वेगळं. काय तुकोबरायचं भजन होतं, तुकोबरायचं भजन वेगळं होतं. जगद्गुरु तुकोबराय भजन करायला लागायचे. तर ऐका माय बाप, वृक्ष वेली पान फुलं तुकोबराय संग भजन करू लागायचे. काय अधिकार असेल तुकोबरायच्या भजनाचा. भजन करू लागायचे तुकोबरायचं गवत. वृक्ष वेली पान फुलं हे सगळे भजन करायचे. तुकोबरायची वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. जनाबाईची वाट, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. हा अधिकार त्यांचा होता महाराज. आणि तुकोबरायचं भजन, भजना करता भंडारे डोंगरावरती पोचले आणि पोचल्याबरोबर त्यांच्या ध्यानात आलं की भजन केलं पाहिजे म्हणून. तुकोबराय भजनाला लागले आणि इकडं भाकरी घेऊन आवली निघाली. जुन्या काळात अशा हातर भाकरी थापायची. जुन्या लोकांना विचारा, हातर भाकरी थापल्या जायच्या. हातर तुम्ही थापलेले आहेत का नाही हातर भाकरी? नाही, हातर भाकरी नाही थापित का तुमच्याकडं? भाकरी करतात का नाही तुमच्याकडं? मग भाकरी नसतात का इकडं? असतात का? चपात्या महाराज आमच्याकडं पोळ्या असतात, पण चपात्यालाच पोळ्या म्हणतात ना. आमच्याकडं पोळ्यालाच पोळ्या म्हणतात, चपात्याला म्हणत नाही. तुमच्याकडे कसं आहे? पोळ्याला म्हणजे पुरण्याच्या पोळ्याला काय म्हणतात? पोळ्या म्हणतात. आणि चपातीला चपातीच म्हणतात. आता लोक चपातीला पोळी म्हणतात. मग
पोळील काय बेल न म्हणायचं काय अवघड आहे मार. असं ते हातरल्या भाकरी जुन्या काळात हातर भाकरी थापल्या जायच्या आणि त्या चुलीवर भाजल्या जायच्या म्हणून माणसाला कोरोना नावाचा रोग होत नव्हता. आता त्या थापल्या नाही जात मग ती मशीन बनली एक त्या मशीन मध्ये सोडल्या जातात आणि पलीकडून बाहेर येतात आपल्याला खाण्याकरिता म्हणून माणसाला रोग व्हायला लागलेले कोरोना नावाचा. ते हातर थापायची आमची आजीबाई बरं का आमची आजीबाई पहाटे 3 वाजता उठायची आणि हातरल्या भाकरी थापायची. मला जाग यायची पहाटे 3 वाजता मी उठायचो आणि तिथून पुढे ज्ञानेश्वरीच्या वाव्या पाठ करायला लागायचो. मी ज्ञानेश्वरीच्या वाव्या पाठ करायचो तिथून पुढे परिणाम मी कीर्तनकार झालो. आता ही बाई 10 वाजता उठती पोरान काय करावं 3 कधी उठाव त्याला ती जमणार नाही लक्षात ठेवा. म्हणून ती सकाळी उठणं जुना काळ होता. हातावर भाकरी थापल्या जायच्या. आता एक जणांनी त्या दिवशी मला विचारलं महाराज म्हणलं काय चूल कुठं गेली काय ना म्हणलं चुलीत गेली न ती आता कुठं चूल राहिली कालाय तस्मै नमः काळ बदलून गेला चूल नाही राहिली. जुना काळ होता चूल होती. तुकोबरायाची भजना करता आवली निघाली भाकरी घेऊन आणि रस्त्याला कान लावला. एका रस्त्यातून आवाज नाही आला आणि एका रस्त्यातून आला पांडुरंग हरी जे जे पांडुरंग हरी पांडुरंग हरी जे जे पांडुरंग हरी. आता कथा सगळ्याला माहिती आहे भाव लक्षात घ्या भाव लक्षात घ्या. तिने पाहिलं इकडं तिकडं तर काटा काढण्याकरिता जगाचा मालक आला होता आणि जगाचा मालक तिच्या पायातला काटा काढण्याकरता खाली बसलेला होता आणि पायातला काटा काढीत होता. आता विचारा तुकोबरायकडे विचारा तुकोबराय देवानी यावं आणि तुमच्या पत्नीच्या पायातला काटा काढावा असं तुमच्याकडे काय आहे. महाराज म्हणतात काही नाही मी वाचीने नाव घेतो आणि भगवंताची भक्ती श्रवण करतो आणि विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण करतो म्हणून घडता अभंगाच्या पहिल्या चरणात वा 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 क्या वाह 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 जय हो वाचेने नाव घेतलं भगवंताची भक्ती श्रवण केली आणि विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले की माणसाचा काळ सार्थक होतो. माणसाचा काळ सार्थक होतो. आता कोणाकोणाचा काळ सार्थक झाला आज खऱ्या अर्थाने आपल्यातून जे 1 वर्षापूर्वी सर गेलेले आहेत खऱ्या अर्थाने आज त्यांचा काळ सार्थक झालेला आहे. कारण एवढा सगळा समाज त्यांच्या पुण्यस्मरणाकरिता एकत्रित जमतो त्यांचा काळ सार्थक होतो बरं का. आणि त्यांचा काळ सार्थक करण्याकरिता आपल्याला काय करावं लागल हरिचिंतन करावं लागतं नामचिंतन करावं लागतं मग माणसाचा काळ सार्थक. असे पोरं सध्या पाहायला भेटत नाहीत आणि असे पोरं जन्माला पण येत नाहीत.
देवाला मी रोज प्रार्थना करतो, देवा या महाराष्ट्रातले असे पोरं जन्माला येऊ दे की त्यांनी काही नाही केलं तरी चालेल, पण मरेपर्यंत आई बापाला सांभाळता आलं पाहिजे. आता सध्या लोक, ऐका जरा बारीक, सध्या लोक असं करतायत, आपल्या मुलांना घडवतायत. आपण त्यांना विचारा, का हो तुमच्या मुलाला काय बनवायचं, तुमच्या मुलाला पुढं काय शिकवायचं, तर तो सांगतो, महाराज माझा मुलगा मला फार मोठा बनवायचा. पण या जगातल्या एकाही आई वडिलाची इच्छा नाही, जरा एका बारीक, या जगातल्या एकाही आई वडिलाची इच्छा नाही की आमच्या मुलाने आम्हाला मरेपर्यंत सांभाळण्याकरिता आम्हाला बनवायचे. आहे का कोणाची इच्छा? कोणाची इच्छा? कोणत्याच आईला वाटत नाही आपल्या मुलाने मला मरेपर्यंत सांभाळावं. आणि तिला वाटत असतं तर तिने पोराला रोज पसायदान शिकवलं असतं. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. पण कोणत्याच आईला वाटत नाही ना आपल्या मुलांनी आपल्याला मरेपर्यंत. एक वाक्य अजून बोलतो, जरा बारीक ऐका. एक वाक्य बोलतो, आपली संपत्ती त्यावेळेस लक्षात येते, आपली संपत्ती त्यावेळेस लक्षात येते ज्यावेळेस आपला मुलगा आपल्याला मरेपर्यंत सांभाळतो. एखाद्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, आता मी घरी कोणाच्या गेलो नाही बरं का, अजून इथं बसलो आणि इथं कीर्तनाला आलो, मला काय कोणाचं नाव वगैरे माहीत नाही, अंदाजे सांगतो. एखाद्याला शर्ट फिट बसून जातो, मी काय करू त्याला. पण आत्ता सध्या हयात, जरा बारीक ऐका, कोण बोलतं रे, आत्ता सध्या हयात तुमची मुलं जर तुम्हाला सांभाळीत असतील, जरा बारीक ऐका, सगळे माठीमागं बसलेले सगळ्यांसाठी सांगतो, आत्ता सध्या हयात तुमचे मुलं जर तुम्हाला सांभाळीत असतील तर समजून टाका, समजून टाका, समजून टाका की आपल्यासारखे भाग्यवान या जगाच्या पाठीवर कोण नाही, श्रीमंतही कोण नाही. आणि अजून पुढचं वाक्य जरा धाडसाने बोलतो, माझा राग येईल तुम्हाला, अजून एक वाक्य मी धाडसाने बोलतो. जर कदाचित कदाचित तुमचं पोरग जर तुम्हाला सांभाळीत नसेल, आत्ता सध्या हयात तुमचा मुलगा जर तुम्हाला सांभाळीत नसेल तर तुम्ही समजून टाका, तुम्ही समजून टाका, तुम्ही समजून टाका की आपल्यासारखे दुर्भाग्य माणसं या जगाच्या पाठीवर कोण नाही. आधी जयंती ना आज मिरवणूक, त्याच्यामुळे बोलताय ते, लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, त्यांच्यापेक्षा आपला मोठा आवाज. या जगात भाग्यवान कोण? मग या जगातले भाग्यवान ते लोक आहेत की आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि त्या मुलाने त्यांना मरेपर्यंत सांभाळली आणि सांभाळून त्यांची पुण्यतिथी सुद्धा एवढ्या मोठ्या तोला मोलात केली. आज ते हसत असते. यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचं. सगळं असल्याशिवाय वातावरण होत नाही कीर्तनाचं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरिक वाटे देवा. खऱ्या अर्थाने आज अण्णांना हरिक होत असेल आणि अण्णांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला, याचा हरिक देवाला होत असेल. देवाला सुद्धा वरती स्वर्गामध्ये वाटत असेल, अरे देवा सरांच्या पोटी असा मुलगा जन्माला दिला की त्या मुलाने सगळे माणसं एकत्रित केले आणि एवढा मोठा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम केला. किती आनंद वाटत असेल, त्यांच्या अंतःकरणात भरून येत असेल. आणि मी आज खऱ्या अर्थाने काय कमवलं ते आज दिसतंय. उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस मेला एखादा, लोक नारळ फोडी देत, म्हणजे बरं झालं मेलं महाराज. आमच्या गावात पिऊन शिव्या द्यायचं म्हणले सगळ्याला. काय पिऊन? अमृत पिऊन. म्हणजे काय खरं नाही महाराज, ते माणूस मेला, बरं झालं मेला. पण आता जरा बारीक आहे का, काही माणसं मेल्याच्या नंतर लोक रडतात हो. आपण मेलो उद्या, ज्याला कळल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे आणि तोंडातून शब्द आला पाहिजे, अरे माणूस मरायला नको होता, माणूस फार चांगला होता. ही माणसाची प्रॉपर्टी आहे. त्याच माणसाचा काळ सार्थक होतो, कुणाचंही होत नाही. आपले मुलं तसे घडवता आले पाहिजेत तर माणसाचा काळ सार्थक होतो. एक माणूस पंढरपूरची वारी करायचा. पंढरपूरची वारी माहिती? पंढरपूर माहिती आहे तुम्हाला? पांडुरंगाची वारी करायचा. आपल्या गावातून निघला तोंडार गावामधून तर पंढरीला पायी जायचा आणि महिनावारी करायचा, महिनावारी. पण दुर्दैव ऐका, माणसाच्या नशिबात काय लिहिलेलं असेल आज आपण सांगू शकत नाही. त्या माणसाचं दुर्दैव असं झालं की एक दिवस त्याची पत्नी मरण पावली. आता पत्नी मरण पावली, माणूस एकटा राहिला. पण मग एक छोटासा मुलगा हातामध्ये आहे, त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरती येऊन पडली. पण एक आहे, काय, या मुलाचं मी संगोपन करणार आहे, या मुलाला मी शिकवणार आहे आणि या मुलाला मी फार मोठं बनवणार आहे. पांडुरंगाच्या मूर्ती समोर जायचा आणि पांडुरंगाच्या मूर्ती समोर गेल्याबरोबर पांडुरंगाच्या मूर्ती पायावरती डोकं टेकायचा आणि देवा माझ्या मुलाला इतकं मोठं बनवायचं, मला या जगातल्या सगळ्या लोकांनी त्याच्याकडे वळून पाहिलं पाहिजे, असं बनवायचं देवा. देवही हसायचा आणि निघून जायचा. पण लक्षात ठेवा, मुलगा शिकायला गेला उदगीर सारख्या ठिकाणी, त्याचं काही शिक्षण पूर्ण झालं. मुलगा शिकायला गेला नांदेड सारख्या ठिकाणी, तिथलं शिक्षण पूर्ण झालं. मुलगा शिकायला गेला पुण्यासारख्या ठिकाणी, तिथलं शिक्षण पूर्ण झालं. मुलगा शिकायला गेला मुंबई सारख्या ठिकाणी, तिथलंही शिक्षण पूर्ण झालं. आता मुलगा दिल्ली सारख्या ठिकाणी शिकायला गेला आणि फार मोठं शिक्षण त्याचं झालेलं आहे, फार मोठं शिक्षण. विठ्ठल विठ्ठल फार मोठं शिक्षण त्याचं झालं आणि फार मोठं शिक्षण शिकून तो एक दिवस फार मोठं शिक्षण घेऊन मोठा बनायला गेला. पण त्याला एक ऑर्डर आली अमेरिकेची. मुलगा मोठा झाला आणि आईकडे आला आणि आईला सांगू लागला, आई मला अमेरिकेची ऑर्डर आली, मी नोकरीला बापाला सांगू लागला. आता आई तर मरण पावली आणि बापाला सांगू लागला, बाबा काय मला फार मोठी ऑर्डर आली अमेरिकेची, मी अमेरिकेला जाऊ? बोलू नका हो, मी अमेरिकेला जाऊ? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हो काही हरकत नाही, तो अमेरिकेला जर शिक्षण घेण्यासाठी जात असेल तर जा, नाही मला नोकरीच लागणार आहे. ठीक आहे काही हरकत नाही, जा. पण आपण गरीब आहोत, आपली गरिबाची जाणीव ठेव. हा संप्रदायाचा वारसा आपल्याकडे, आपण परमार्थिक आहोत. आपल्या डोक्याला भस्म लावल्या जातो. आपण कोण आहोत? भस्मधारी आहोत. आपल्या गळ्यामध्ये माळ घातल्या जाते. आपण कोण आहोत? माळधारी आहोत. आपल्यामध्ये शंकराची भक्ती केल्या जाते. आपण कोण आहोत? शंकराचे उपासक आहोत. आपण सगळी सेवा केली पाहिजे. आपल्याकडे काय केलं जातं? बसवेश्वराची पूजा केली जाते. आपण त्या स्वामींचे उपासक आहोत. ही कल्पना तुझ्या डोक्यात राहू दे, अशी सगळी भावना त्याला समजून सांगितली आणि मुलगा एक दिवस अमेरिकेसारख्या ठिकाणी गेला. पण बघा
मी नेहमी वाक्य सांगत असतो, माणसाची माती माणसाचं मन बदलते. ही जी माती आहे ना महाराष्ट्राची, ही महाराष्ट्राची माती माणुसकीची माती. बघा, माणुसकीची माती. आपण कोरोनामध्ये किती लोक मरताना पाहत होतो, किती लोक मरताना पाहत होतो, पण असे काही देवदूत उभा राहत होते की ते अख्ख्या कोरोनाचा खर्च करत होते. आमच्या परिसरात एक साहेब आमदार लंके साहेब म्हणून अख्खा सगळा माणसाचा खर्च करीत होते. म्हणजे महाराष्ट्राची माती ही काहीतरी देणारी माती आहे, नाळ जोडणारी माती आहे. पण मला नाही वाटत अमेरिकेची माती अशी असेल म्हणून. ही साधू संतांच्या भूमीने पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. ती माती माणसाची नाळ जोडते, इतर ना ती माणसाची नाळ जोडत नाही. आम्ही सगळं करतो, राजकारण करतो, सगळं करतो, पण तेवढ्या पुरतं. आणि आम्ही सगळे एकोप्याने जीवन जगतो, ही फक्त महाराष्ट्रात घडते. सगळे एकत्रित येतात. अमेरिकेसारख्या ठिकाणी शिकायला गेला आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी शिकायला गेल्याच्या नंतर त्याला नोकरी लागली आणि फार मोठ्या पगाराची नोकरी लागली. फार हुशार मुलगा होता, त्याचं लग्न झालं. त्यांना पांढरी पटक दिसणारी ती बाई, त्याच्यासोबत लग्न लावून दिलं. फार मोठा बंगला राहण्याकरता मिळाला आणि त्या बंगल्यामध्ये दोघं नवरा बायको राहू लागले. पण इकडं बाप आहे ना, पंढरीची वारी करायचा, त्याला एक साधं पत्रसुद्धा नाही, साधं पत्रसुद्धा नाही की फोन नाही मी कुठे राहतो म्हणून. 6 महिने झाले, वर्ष झालं. त्या बापाला असं वाटलं एकदा पोराला पाहावं आणि आपण मरावं, एकदा पोराला पाहावं आणि आपण मरावं. काय करावं म्हणून असे डोळे दिपल्या जात होते. आणि पांडुरंगाच्या मूर्तीकडे गेला आणि पांडुरंगाच्या मूर्तीसमोर जाऊन पांडुरंगाला सांगितलं, देवा माझ्या मुलाला एकदा मला पाहायचंय रे. गावातल्या सरपंच उपसरपंचाकडे आला, पाटलाकडे आला, हात जोडला, ओ साहेब, ओ साहेब, मला अमेरिकेसारख्या ठिकाणी माझा मुलगा शिकतो, कृपा करा, मला तिथपर्यंत जाण्याकरिता पैसा द्या. म्हणजे पैसे आम्ही देऊ, पण तुला पत्ता आहे का माहिती? मला पत्ता माहीत नाही, तुम्ही पत्ता शोधून द्या. मग गुगल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम काय असेल तेवढं चेक केलं आणि त्याचा पत्ता साहेबांनी सापडवला. यांच्याजवळ अशी चिठ्ठी लिहून दिली, या पत्त्यावरती तुमचा मुलगा राहतो. ती चिठ्ठी घेतली आणि आपल्या मुलाला हिरव्या मिरच्याचा ठेचा फार आवडायचा. पेढा मागितला तर आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा द्यायचो, म्हणून तो हिरव्या मिरच्याचा ठेचा असा त्या पिशवीमध्ये घातला आणि पिशवीची अशी चैन लावली आणि ती बगलात अडकवली, निघाला. कुठून आता? अहो असं नाही जावं लागत, दिल्लीला जावं लागतं म्हणे, अमेरिकेला जाण्याकरता ते विमान उडतं म्हणे आणि विमानामधून जावं लागतं. कळालं नाही एवढं बस. आता दिल्लीसारख्या ठिकाणी पोहोचलं, पण तिकीट काढायचं कसं? कोण आम्हाला तिकीट काढून देणार आणि कोण तिथं नेणार? मला काहीच कळत नाही, कुठलं काय करायचं असतं असं त्याच्या मनामध्ये आला. वारकरी होता, डोक्याला गंध होता, वारकरी माणूस होता, पण पोराच्या आशेने जगत होता. इतक्यामध्ये त्याला एक वारकरी दिसला, मोठा फेटा घातलेला, असा गंध लावलेला, हातात विना असलेला, हातामध्ये चिपळे असलेला असा वारकरी दिसला आणि त्याच्या समोर आला आणि त्याला सांगितलं, जय हरी माऊली. यांनी सांगितलं, जय हरी. कुठले? वारकरी म्हणला, आम्ही पंढरपूरचे. वा वा. कुठं चाललात? म्हणजे तुम्ही कुठं चाललात? म्हणजे काय पत्ता लिहून दिलाय? म्हणले सरपंचाने इथं चाललोय. ह्या पत्त्यावर चालला? मी इथं चाललो. म्हणले मग तुम्हाला माहिती आहे? म्हणले मला माहिती. कोण होतो आता? हे वारकरी होता. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी, विश्व ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला देव म्हणतात, तो स्वयंभू देव बापाची आणि पोराची भेट घालून देण्याकरता आला होता. आणि त्याला सांगत होता, काळजी करू नको, या पत्त्यावरती मी तुला नेऊन घालतो, माझ्यासोबत चल. आता निघाला त्याच्यासोबत. आणि आता त्याच्यासोबत निघाल्याबरोबर त्याने सांगितलं, ओ साहेब, ओ वारकरी दादा, काय? पण मी तिकीट काढलं नाही अजून. त्याने सांगितलं, तिकीट मी काढतो, तू काळजी करू नको. कोणाचं तिकीट कधी काढायचं माझ्याच हातात आहे. 2 वर्ष तेच काम केलं म्हणलं आपण. आणि अजून सुद्धा लय चखर करतं ना, लय पैशाचे धुंदीत राहतं ना. मायकडं लय बा, या जगात कोणाकडत नाही असं राहतं ना. त्याचं तिकीट लवकर काढतो मी, चिंता करू नको. तिकीट काढणं माझ्या हातात आहे, तिकीट काढणं माझ्या हातात आहे. कोणाला कधी कोणाचा श्वास 96 वारला 56 वर आणायचा मी ठरवतो. आणि परत 56 वारला 96 वर न्यायचा की नाही हा मीच ठरवतो, परत जगात कोण ठरवित नाही.
कोण ठरवणार आहे? मी ठरवतो. वृक्षाची हलेजाची वृक्षाची ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे सगळं माझ्या सत्तेने चालतो. वृक्षाचं पान माझ्या सत्तेने हलतं. सगळं मी करतो. आला आणि तुमचं तिकीट मी काढून देतो. काढलं तिकीट. जवळ आला. विमानात बसले एका सीटवरती आणि एका सीटवरती बसल्याबरोबर वारकऱ्यांनी त्या देवाने विचारलं वारकऱ्याला, ओ दादा काय तुमच्याकडे काही खायला आहे का? तुमच्याकडे काही जेवायला आहे? ते म्हणले माझ्याकडे काही जेवायला नाही. पाहू द्या बरं तुमची पिशवी. पिशवी पाहायला लागले. त्याच्यात हिरव्या मिरच्याचा ठेचा घातलेला डबा निघला. ठेचा कळतो ना तुम्हाला? हिरव्या मिरच्याचा. मी एकदा कोल्हापूर भागात जेवायला गेलो. नवऱ्यान बायकोला आवाज येईल, ए काय बाबाला चटका दे ना. मी पळायला जागा पाहत होतो. मागून पळाव काय कुठं हाईक मोकळी जागा. चटका. मग बाई आली, महाराज म्हणलं काय कुठं देऊ चटका? म्हणलं ताटातच दे बाई, आपलं काही शरीर एक चटका घ्यायला लागी. हिरव्या मिरच्या ठेच्याला तिकडं चटका म्हणते. तसं ते त्याच्यावर टाकलं आणि तिथे ते बांधून ठेवलेलं होतं त्याच्यात. वारकरी म्हणलं हा ठ्याचा माल खाऊ दे ना. वारकऱ्याला सांगितलं नाही बाबा, माझं पोरग पेडा मागायचं म्हणायचं. शाळेत गेल्याच्या नंतर म्हणायचं बाबा मोठ्याच्या मुलाने श्रीमंताच्या मुलाने आज पेढा खाल्ला. जो तो पेढा लागत होता ना तो पेढा मला द्या. अरे आपल्या गरीबाकडून कुठून पेढा यायचा? मग हिरव्या मिरच्याचा ठेचा घ्यायचा आणि सांगायचं बघ बाजरीच्या भाकरी संग याला हिरव्या मिरच्याचा खाल्ल्या जातो त्याला ठेचा म्हणतात. बाबा त्यांचा पांढरा असतो, आपला हिरवा का? त्याने सांगितलं श्रीमंताचा पांढरा असतो आणि गरीबाचा हिरवा असतो. श्रीमंताचा पांढरा असतो आणि गरीबाचा हिरवा असतो. अरे दादा आपल्या गरीबाचा हाच पेढा आहे. बाबा त्यांचा गोड लागतो बाबा. अरे श्रीमंताचा पेढा गोड लागतो आणि गरीबाचा पेढा तिखट लागतो. समजून सांगायचे आणि त्याला ते बरं वाटायचं आणि तो ते खायचा. सवय लागली शरीराला. पेढा म्हणून ठ्याचा खाण्याची शरीराला सवय लागली आणि त्याची ती आवडच बनली. आता ऐका जरा पुढं मी फार चांगलं बोलणार आहे. पुढं लक्ष द्या. आता ते वारकऱ्याचं विमान त्या ठिकाणी उतरलं आणि उतरल्याबरोबर याने विचारलं का हो आता त्याची तुम्हाला ऑफिस माहिती आहे का? 4 वाजले होते ऑफिसवरती. 4 वाजता पोहोचले. ते सगळे असे कोट सूटमध्ये असं ऑफिसमध्ये होता. त्याने लांबून पाहिलं. अनवणी पायाने पायात चपला घालायला नाहीयेत, डोक्याला लावायला तेल नाहीये, शर्टाला 2 बटन नाहीयेत आणि असा अनवाणी दिसतो. यार ते आज माझा बाप आहे. पाहिलं त्यांनी वारकऱ्यासोबत आलंय. पण इथं जर ओळख द्यावा तर लोक म्हणतील असा तुझा भिकारी बाप आहे का? म्हणून इथं ओळख द्यायची नाही. मग इथं ओळख द्यायची नाही. मग द्यायची असेल ओळख आपल्याला तर आपण घरी देऊ. अरे ज्याने अमेरिकेच्या पोराचं ऑफिस शोधलं तो काय घर शोधू शकत नाही?
येईल चढ. त्या पांढऱ्या सुंदर गाडीमध्ये बसला आणि गाडी अशी बाहेर जात होती गेटच्या आणि बाप ओरडून सांगत होता, बाळ्या, ए बाळ्या, माझ्याकडे पाय रे बाळ्या, एकदा माझ्याकडे पाय, माझ्याकडे लक्ष दे रे बाळ्या, मी तुझा बाप आहे, मी तुझा बाप आहे. पण पोरग त्याच्याकडे पाहत नव्हतं. हा गाडीच्या मागं पळत होता. ठेस लागली आणि खाली पडला. वारकरी जवळ आला. वारकऱ्याने उचललं आणि देवाने सांगितलं, चिंता करू नको वारकऱ्या, तुझ्या पोराचं जसं ऑफिस माहितीये तसं तुझ्या पोराचं मला घर सुद्धा माहितीये. माहितीये? हो. चल म्हणले त्याच्या घरी. सगळ्याचे घरपत्ती नंबर मला माहिती आहेत, फक्त कोणाच्या घरी कधी जायचं मी ठरवतो. सगळ्याचे घर मला माहिती आहेत, सगळ्याचे घर मला माहिती आहेत. एखादा म्हणतो काय देवाच्या नादी लागायचं, त्याचं घर मला माहिती आहे, त्याला सुद्धा कुठं नेऊन ठेवायचं मी ठरवतो. हा माझा अधिकार आहे, तू काळजी करू नको, सगळ्याचे कार्यक्रम करतो मी, फक्त माझ्याकडे ध्यान दे, माझ्यासोबत चल. घरी गेलं. आता गेट लावलेलं होतं. वॉचमॅन बाहेर होता आणि वॉचमॅनला सांगितलं जात होतं. ती वॉचमॅन इंग्लिशमध्ये बोलत होतं. वॉचमॅन इंग्लिशमध्ये बोलत होतं आणि इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या वॉचमॅनला देव इंग्लिशमध्ये बोलत होता. 56 भाषेचा केलासी गौरव. 56 भाषा ज्याला येतात त्याला देव, सगळ्या भाषेत त्यांनी निर्माण केल्या महाराज. त्याला काही इंग्लिश येत नाही का? त्याच्यापेक्षा फाड फाड इंग्लिश बोलत होतं ते. आता मी 12वी इंग्लिश नापास आहे, त्याच्यामुळे मला एवढी बोलता येत नाही, पण तो फार इंग्लिश सुंदर बोलणारा देव होता. देवाने सुंदर इंग्लिश सांगितले त्याला. अरे आतमध्ये जा, त्याला सांग म्हणावं, आतमध्ये जा, त्याला सांग म्हणावं, तुझा बाप बाहेर आलाय, तुझ्या बापाला एकदा भेटायला ये. आतमध्ये गेला. ओ साहेब, ओ साहेब, तुमचा बाप बाहेर आला हो, ज्याने जन्म तुम्हाला दिला तो बाप बाहेर आला, एकदा त्याला भेटा. त्यावेळेस त्याने बायकोला विचारलं, त्याचं लग्न झालेलं होतं ना, बायकोला विचारलं, का गा माझा बाप आहे, मी याला घरात घेऊ का? त्यावेळेस ती पांढरी दिसणारी बाई, मी नुसती पांढरी म्हणतो, पुढचं तुम्ही म्हणा, पांढरी दिसणारी बाई सांगत होती, या बापाला घरात घेऊ नका, त्याला जर घरात घेतलं तर मी घरात राहणार नाही, त्याला जर घरात घेतलं तर मी घरात राहणार नाही, आत्ता सांगून ठेवते तुम्हाला, मी घरात राहणार नाही, आणि आलं ते तर मीच राहणार नाही. याने विचार केला, तर म्हातारं तर मरायला लागलं. म्हणले काय राहिलं, थोड्या दिवसावर आलं म्हातारं, मग जाऊ द्या म्हणले, म्हातारं जर मेलं तर मरू द्या, पण आपल्याला पत्नी आयुष्यभर लागणार, म्हणून बापाला सोडून दिलं. कोण आहात तुम्ही, मी ओळखत नाही तुम्हाला. खिडकीतून आवाज दिला. बापाने सांगितलं, बाळ्या मी तुला ओळखलंय, एकदा बाहेर ये, एकदा माझ्या छातीला बिलग आणि छातीला बिलगून सांग मी तुझा मुलगा नाही म्हणून मी मरायला तयार आहे. मरायचं एकदा बाहेर ये, ती येत नव्हतं. एकदा बाहेर ये, त्याच्याशिवाय मी जाणार नाही. बाळ्या बाहेर आला, बापाच्या हाताला धरलं आणि डांबरी रोडवरती लोटून देत होता. मी सांगतो ना तुला, तू माझा बाप नाही म्हणून, असं हाताला धरलं, लोटून दिलं. लोटून दिल्या क्षणी मुलगा बाप खाली पडला आणि त्याच्या बॅग मधले ते हिरव्या मिरच्याचा ठेसा खाली पडला. बाप खाली पडला, त्याच्या डोक्याला लागलं आणि डोक्यातून रक्त भळभळा अशा पद्धतीने वाहू लागलेला आहे. आणि तो जो खाली पडलेला आहे ना, त्याच्या बॅग मधून ठेच्याचा तो डब्बा खाली पडला आणि ठेच्याचा डब्बा खाली पडला की त्या ठेच्याचा सुगंध याच्या नाकात गेला आणि याच्या लक्षात आलं, हा ठेसा गरीबाचा पेढा आहे म्हणून, हा ठेसा गरीबाचा पेढा आहे म्हणून. तुम्ही सह्याद्री चॅनलवरती एक मालिका पाहत असतात का? मी मालिका सांगतो, आजही लागते ती. ही काळी आई धनधान्य देई, जोडवी मनाची नाती. आता लक्षात येईल ना, आपुली माती आपुली माणसं. पण भाव लक्षात घ्या, ही काळी आई धनधान्य देई. धनधान्य मिरच्या पिकल्या त्याच्यातून, पण त्याचा सुगंध याच्या नाकात गेल्याबरोबर जोडवी मनाची नाती. दोन नाती एकत्रित आणले. त्याच्या लक्षात आला, माझा बाप माझ्यासाठी काय नाही केलं, आणि हाडाचं कड रक्ताचं पाणी केलं, उभा संसार एकत्रित केला. अरे घाम आला म्हणून घाम पुसला नाही, वेळ जाईल म्हणून हे सगळं माझ्यासाठी कमवून ठेवलं त्या बापाने. आता त्या बापासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि आता उठवायला गेला बापाला, तर आता बाप जिवंत राहिला नव्हता, बापाने प्राण सोडलेला होता.
बापाने प्राण सोडलेला होता. बाप करी ओढी लेकराची ओढी बाप करी जोडी लेकराची ओढी बाप करी जोडी लेकराची ओढी बाप करी जोडी लेकराची बहुत बढ़िया महाराज, जय हो. महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी जोर. आज ज्या बापाच्या संबंधाने पुण्यस्मरण आहे त्याच्या संबंधाने ते गाणं गायले. बाप करी जोडी लेकुराती ओढी, सगळं ते करतो. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, हे सगळं ते करतो. काय करीत नाही हो बाप, सगळं करतो. म्हणून जुन्या काळात कविता सुद्धा बापाच्या संबंधाने शिकवल्या जायच्या, आईच्या संबंधाने शिकवल्या जायच्या कविता. आता नाही तसं शिकवले जात. आता आई काय बाप काय हे सांगण्याकरिता स्पेशल कीर्तन ठेवावं आणि कीर्तनामध्ये समजून घ्यावं लागतं. आपण आज रोज पाहतो, आपण रोज गाणं म्हणतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार, नभीची चांदणी तुग चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. गाणं म्हणतो आपण, पण गाणं गाण्यातच राहिलं, ते खाली उतरलं नाही. पहा, नुसतं म्हणणारे म्हणतो आणि आपण ऐकतो आणि खाली बसलेले ढासा ढासा रडत येत आणि सांभाळीत एक नाही. जे वर गायल्या जातंय ते खाली उतरल्या जात नाही, याच दुःख आहे बघा. मला तर वाटतं ते गाणंच बदलून टाका. आई माझी मायेचा सागर तिला नाही मिळत येळ येळ भाकर, नाताला उचलून घेते ते शेंबड मेंबड पोरग, त्याला बालवडी इथं घेऊन जाते. अंगणवाडी 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 आहे ना तुमच्याकडे, आणि त्याच्या घुगऱ्याकडं टुळू टुळू पाती रे. आईसाठी गाणं आहे,
पण गाणं बदलावं लागणार अशी परिस्थिती. आईसाठी गाणं आहे. पण लक्षात ठेवा, आपल्या मुलांना चांगलं घडवलं तर आपला काळ सार्थक आहे, अन्यथा आपला काळ सार्थक होणार नाही. मग लक्षात ठेवा, आपला काळ सार्थक झाला पाहिजे. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो, काळ सार्थक केला महाराज म्हणतात, आमचा काळ आम्ही सार्थक, तुम्ही सुद्धा तुमचा काळ सार्थक करा. काळ सार्थक होणं म्हणजे काय हो? वाचेने नाव घेणं, भगवंताची भक्ती श्रवण करणं आणि विठ्ठलाच्या पाय चित्तामध्ये धारण, म्हणजे देवाचे पाय चित्तामध्ये धारण करणं, अशा 3 गोष्टी आपल्याला सांगितल्यात. या 3 गोष्टी केल्या ती माणसाचा काळ सार्थक होतं. जसं आपल्याला भोजन करण्याकरता 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, त्याला भोजन म्हणतात. 4 गोष्टी एकत्रित आल्या तर, 4 गोष्टी एकत्रित आल्या तर त्याला भोजन म्हणतात. लक्षात ठेवा हो, त्याच्याकरता परमार्थाकरता 3 गोष्टी एकत्रित यावं लागतात आणि भोजन करण्याकरता 4 गोष्टी एकत्रित यावं लागतात. भजन करण्याकरता 3 यावे लागतात. भाव यावा लागतो, मुखातून नाव यावं लागतं आणि त्याच्या संबंधाने प्रेम जडावं लागतं. बस एवढ्या 3 गोष्टी आली की भजन होतं. 4 गोष्टी एकत्रित आले की भोजन होतं. एक माऊली म्हणतात 15 वाद्यात, सुग्रणी आणि उदारी, हा रसज्ञ आणि जेवणारे, मिळते मग अवतरी हातू जैसा. माऊली म्हणतात 4 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. एक तर बाई सुगरण लागते. आता सुगरण बाया आपल्याकडे नाही मिळत. खेड्यापाड्यात कशाचे सुगरण आले, पुणे मुंबई तिकडं साईडला गेलो की लय सुगरण महिला. एकदा माझं 7 ते 9 कीर्तन होतं मुंबईत. 7 ते 9 मुंबई, 7 ते 9 कीर्तन. एक महिला पुढं बसले. 7 ते 9 कीर्तन झाले. महाराज म्हणलं काय आपल्याकडे चलता का जेवायला? नाही, तिकडे भाषा जरा वेगळी. आपल्याकडे चलता का जेवा, गडबडीत बोलली, माझ्या काही ध्यानात नाही. मला काय म्हणला तुम्ही? आपल्याकडे चलता का जेवायला? आता असं म्हणलं माझ्या ध्यानात आलं. आता एवढं शुद्ध बोलल्यावर आधी खायच्या आधीच मळमळ होती माणसाला. मग खायचं का माणसं? मी म्हणलं चला तुमच्या मागं, तर तुमच्या मागं, तिच्या मागं निघालो. आमचे टाळकरी 10-5 जण म्हणले चला महाराजासंग चांगलं असतं म्हणले जेवायला. ते माय मागं निघाल. म्हणलं काकू काय 7 कीर्तनकार तुमच्याकडे होते जेवायला? ते नाही बाई महाराज तुला चालिलंय. म्हणलं मलाच कशाला चालिलं? ते म्हणले 7 कीर्तनकाराला न्यायचं होतं मला, मी रोज येत होते, पण सगळे असे कीर्तनकार येत होते, तो आहे पातळी आहे नाच म्हणले, मी वाट पाहत होते कवा आवाक्यातला सापडतोय, कवा तो आपल्या अंदाजातलाय म्हणून तुला चालिलं म्हणले. म्हणलं काय हरकत नाही. मी ते संग जेवायला चाललो. आता तिकडे सोफा सेट सुद्धा वेगळे आहेत. ते सोफा सेट आपल्याकडे वेगळे, तिकडे वेगळे. जरा मी एकदा बसलो त्याच्यावरती, माझ्या संग एक रपाट्या भजनी होता, जरा जाडजोड रपाट्या भजनी. त्या भजनीने मोकळं अंग टाकून दिलं. मी जिची इकडून उडवलो वर स्लॅपला, रपकन खाली पडलो त्याच्यात. अरे म्हणलं दमाने बस, मला काय कळतं म्हणला त्यातलं. मग तुम्ही मला आधी सांगायचं नीट नाटकं. गावाकडं आपल्या काय असं आहे का, आपण पोतेरच बसवतो. ते सोयाबीनचं पोत असतं ते गठ्ठा बांधलेला त्याच्यावरच बसवतो म्हणला. आपल्याला काय मला कधी माहीत नव्हतं, मी त्याच्यावर बसतो. आता ती बाईनी महाराज असा सुंदर स्वयंपाक बनवते, अशी भाजी बनवते, अशा पोळ्या बनवते,
आता मी पोळ्या बैल पोळ्यालाच खाल्ल्या त्या. तुमच्याकडे बैल पोळा भरतो का? बैल पोळ्याला मी कधी मध्ये खाल्लं. बरं झालं बा पोळ्या आहेत. मी पूर्णाच्या पोळ्या भाया मागं सारील्या. जेवायला बसलो, आमच्या पुढे 2-2 भाज्या आणि माझ्याकडे बघून उंडा धरला बाई. तिला वाटलं चपा उंडा बाबा बारीक आहे, उंडा बारीक धरू. असा उंडा धरला, 10-5 चपात्या लाटल्या आणि एक चपाती आमच्या ताटावरती वाढली. मी सगळ्या चपातीकडे पाहिलं आणि सगळ्या चपातीचा एक घास केला, भाजीत बुडीला आणि तोंडात घातला. बाईन लांबून पाहिलं. बाई म्हणली गाडी बारीक आहे पण आवरेज जादा आहे म्हणली गाडीला. दिसायला बारीक दिसलं म्हणजे खायला जरा बरं दिसतंय रावले. अवघड आहे. मी दुसरी चपाती एकत्रित केली, सगळा घास एकत्रित केला, भाजीत बुडीला आणि तोंडात घातला. बाईन लांबून पाहिलं, म्हणली बाई अवघड आहे म्हणली, दिसतंय लाकडावरी आणि खातंय माकडावरी. आता मी ती चपाती एक घासाची करायचो, खायचो. बाई यायची, हवं का? मेनूचं टाका. आता बाईच्या सगळ्या अंगाला घाम, चपात्या लाटू लाटू बेजारी. बाई कवा घाम पुसायची, कवा नाक पुसायची, कवा चपाती मळायची. पण भूक लागलेला होता, काय करा महाराज, नाविलाज होता माझा खायला. हो, आणि ती चपाती वाढायची. आम्ही सगळं जेवण केलं. पण माय पठ्ठ्या शेजारचा जो रपाट्या भजनी होता का, मी जेवत होतो त्याच्याकडे चपातीच जेवून दिली नाही. मी मध्येच आडायचो. बाई यायची, हवं का? मी म्हणायचो टाका, मला भूक लागलेली होती. ह्यो गडी माझ्याकडे पाहायचं आणि बाईकडे पाहायचं. त्याला राग यायचा, पण काय करणार आता, बोलता येईना आणि म्हणता येईना. बाई चपाती घेऊन यायची, माय ताटात हवं का? मी म्हणायचो टाका. तो भजनी मायकडं पाहायचं आणि तिच्याकडं पाहायचं. असं वाटायचं त्याला, असं ओढून घेऊ काय. पण बाई चपाती घेऊन यायची, हवं का? मी म्हणायचो टाका. माय शेजारचा भजनी मला, ए बाई त्यालाच हवं का, हवं का? ना आम्ही काय बेल न खावा का, आम्हाला वाढ ना. एक तर बाई सुगरण लागते, 2 बाई उदार लागते. जेवायला आलेले रसज्ञ लागतात आणि जेवणारी भक्कम लागतात. 4 गोष्टी जशा लागतात भोजनाला, तशा भजनाला सुद्धा काही गोष्टी लागतात. मग लक्षात ठेवा, भजन करून आपलं जीवनाची काळ सार्थक होणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो ऐका, आपल्या मुलांना चांगल्या संस्काराला लावल्याच्या नंतर सुद्धा आपला काळ सार्थक होणार आहे. आपल्या मुलांना चांगले आम्ही रोजचं गाव पाहतो नेहमी. आत्ता त्या दिवशी सर माझ्या गाडीमध्ये एक माणूस बसलेला होता आणि आम्हाला लग्नाला जायचं होतं भेट देण्याकरता. मी लग्नाला भेट देण्याकरता चाललो होतो, पण माझ्या समोर गाडीच्या डीजे वाजत होता. डीजे, ते डीजे आहे ना, ते डीजे वाजत होता आणि मुलं नाचत होते. पिलेले मुलं होते, नाचत होते. गाडी माझी समोर जात नव्हती, म्हणून मी गाडीत बसणाऱ्या सदग्रस्ताला सांगितलं, हो साहेब म्हणलं तुमचा मुलगा डीजे समोर नाचताना दिसतोय, तुम्ही त्याला थोडं बाजूला करता का? तो म्हणला, महाराज माझ्या मुलाचं आता नाव घेतलं परत घेऊ नका, ते पिलेलं असन, तू मला बोलन आणि मला बोलन, त्याच्याकडे पाहू नका म्हणले. आता लक्षात घ्या, आपण 100 माणसात उभे असू द्या, किती माणसात? 100 माणसात, आणि आपलं पोरग समोरून जाऊ द्या, आपल्याला छातीवरून हात ठेवून सांगता आलं पाहिजे, महाराज ते चाललेलं पोरग आहे ना, हे पठ्ठ्याचं आहे, त्या माणसाची ती खरी श्रीमंती, ती खरी त्याची श्रीमंती आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. रोजचं गाव, मी कीर्तनाला गेलो त्या दुसऱ्याच्या घरी जायचंच नाही. मी कीर्तनाला गेलो आणि मी बाजीवरती जाऊन बसलो. बाज माहिती आहे तुम्हाला, बाज कळते ना, बाजीवरती जाऊन बसलो आणि बाजीवरती जाऊन बसल्याच्या नंतर मी फेटा बांधित होतो. म्हणले, हो तुमचा पिंट्या कुठे गेला? हो बारीक 5 वर्षात ते शेंबडं मेंबडं पोरग माया बाजी खाली शिरलं होतं. माय बाजी खाली शिरलं, नुसतं शिरलं नाही, ते कंपाशीत करकटक नाही भेटत का एक टोकाचं, ते कर्कटक, ते गोलबिंगत, ते कर्कटक घेऊन खालून शिरलं तर मला खालून टोचित होतं, जोर लागा की हाईस गा. मी मला टोचत आहे, काही काढतात महाराज लोक, तुम्हाला काय रोग आला, आम्ही रोज झोपतात. म्हणलं, ए बाई तू झोपती, मला टोचत आहे, वावर बाजूला. मी बाजूत झालो, खाली पिंट्या, यार बाबाला काय करतो? तो म्हणला, मग गणितात कोरोना बंद झाला तेव्हापासून गणितात काही राहील नाही, इकडं व्हायना, जोर लागा की हाईस. लक्षात घ्या, काळ सगळा बदललेला आहे. कालाय तस्मै नमः. आपले मुलं देशासाठी द्या, देवासाठी द्या, आणि आपले मुलं दानशूर बनवा. दानशूर, एखाद्याचं 3 गोष्टीतून पोरग जन्माला आलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो मी ऐका, जननी जने तो शूर जने, सुभाषितकर बोलतात, भक्त जने या दाता, नाही तो जननी वांज भली. आईने मुलाला जन्म द्यायचा आहे तर शूर मुलाला द्यावा. आईने मुलाला जन्म द्यायचा आहे, देवाच्या भक्त मुलाला द्यावा. आणि आईने मुलाला जन्म द्यायचा तर दानशूर पोराला द्यावा. दानशूरतीने असं आई वडिलाच्या कार्यक्रमाला एवढा खर्च केला पाहिजे, दानशूर पोराला द्यावा. काही लय चिकट जन्मत येत, ते नुसते साचूनच ठेवतात, खर्चितच नाहीत, मारताना रोग होतो. खर्चलं पाहिजे. खर्चन ज्याला कमवता आलं त्याला खरचता पण आलं पाहिजे. काही लोकांना कमवतोय तर खर्चिता येत नाही.
ती माणसात तोंडाकडे पाहते, कोणी चहा प्यायला लागले तीच जण उभा राहते. कम पाटील कम उभा राहिले. मला वाटलं एखादा कप माल सांगतात 5 रुपयाचा चहा हलकट पित नाही ते मेले लोक तरी कसे जीव घालाव कळत नाही हो. त्याला ते सुद्धा राग येत असेल बा, इतके काही चिकट म्हणून जगतात. पण अरे ज्याला कमवता येतं त्याला खर्चवता आलं पाहिजे. दानशूर पोरग जन्माला आलं पाहिजे. आज आमच्या रामेश्वर बोसा दानशूर पोरग जन्माला 10,000 लोक स्वयंपाक 10,000 लोक जीव घाला सगळं, याला म्हणतात दानशूर. दानशूर मुलगा. 2 ऐका, देवाचा भक्त मुलगा जन्माला आला पाहिजे. देवाचा भक्त. हे सगळे मुलं आहेत सध्या, हे देवाचे भक्त आहेत. यांचे आई बाप आत्ता स्वर्गात आहेत, परत त्यांना स्वर्गात जायची गरज नाही, आत्ता स्वर्गात आहेत. देवाचे भक्त. 3री गोष्ट, शूर मुलगा जन्माला पाहिजे. शूर. आता सीमेवरती मरतायत ना, आपण पाहतो ना शूर मुलं सीमेवरती मरतायत. ते शूर मुलं. आता पुलवामाला बॉम्बस्फोट झाला आणि काही जवान शहीद झाले. त्यात काही जवान शहीद झाले. एक जवान मरत होता आणि मरता मरता प्राण सोडता सोडता आपल्या जवानांना सांगत होता, जवानांनो मी मरतोय रे आता, मरता मरता तुम्हाला विनंती करून मरतो. सगळ्या जवानांना सांगत होता, मरता मरता तुम्हाला प्रार्थना करून मरतो, मी मरतोय. पण ऐका, मरता मरता तुमच्या चरणावरती प्रार्थना आहे. हे सगळा भारत देश, ही सह्याद्री भूमी, हा भारत देश मी तुमच्या ताब्यामध्ये देऊन मरतोय. तुम्ही सुद्धा याचं मरेपर्यंत रक्षण करा. कर चले हम विदा जानकर साथियों, अब वतन साथियों, कर चले हम विदा जानकर साथियों, अब तुम्हारे वतन साथियों, कर चले हम विदा जानकर साथियों, हमारे हवाले वतन साथियों, साथियों हम तुम्हारे हवाले वतन साथियों. देशासाठी लढता आलं पाहिजे, देशासाठी मरता आलं पाहिजे, देशासाठी प्राण देता आला पाहिजे. एक तर देशासाठी मरता आलं पाहिजे, आपल्या मातीसाठी मरता आलं पाहिजे. आपल्या आई बहिणींची कोणी इज्जत काढत असेल तर त्याच्यासाठी आपला प्राण देता आला पाहिजे. तर तो माणूस जगला म्हणावं लागेल. नाही तर मेलेल्या माणसात आणि या माणसात काही फरक नसतो. मरता आलं पाहिजे. एक वाक्य बोलतो, जवान सध्या सीमेवरती मरतायत, जवान सध्या सीमेवरती मरतायत. आपण त्यांची सुद्धा आठवण कधीतरी काढली पाहिजे, त्यांचं ध्यान केलं पाहिजे, कारण ते आपल्यासाठी जगतायत. आज ते सीमेवरती आहेत म्हणून आजचं कीर्तन आहे. ए मेरे वतन के लोग जरा खोए बरवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोग जरा खोए बरवानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल जाओ बहुत बढ़िया. इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो. मेरे वतन के लोग जरा कभी भर लो पानी, जो शहीद हुए भारत माता की देशासाठी मरता आलं पाहिजे, देशासाठी आपला प्राण देता आला पाहिजे. आणि ऐका मायबाप,
देशाकरता जगता आलं पाहिजे. हे असं म्हणलं की असं ऊर भरून आलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे मी आता पाठीमाग उभा राहतो, हिंदू धर्म सांभाळण्याच्या पाठीमाग मी उभा राहील. लक्षात ठेवा, आपल्या धर्मावरती आपण प्रेम केलं पाहिजे, आपल्या देशावरती आपण प्रेम केलं पाहिजे, आपल्या मातीवरती आपण प्रेम केलं पाहिजे, आपल्या आईवरती आपण प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या जन्मदात्या बापावरती आपण प्रेम केलं पाहिजे. त्या माणसाचा काळ सार्थक होतो. खऱ्या अर्थाने या सरांच्या कुटुंबामध्ये 3 मुलं अपत्य जन्माला आले आणि त्यांच्या चिरंजीवांनी हा कार्यक्रम ठेवला. खऱ्या अर्थाने त्यांचं महत् भाग्य आहे. आज ते स्वर्गामध्ये असतील आणि स्वर्गामध्ये त्यांना फार आनंद होत असेल की माझ्या मुलांनी माझ्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, एवढं मोठं अन्नदान ठेवलं. खऱ्या अर्थाने देव त्यांच्याच पदावरती त्यांना बसून त्याच ठिकाणी जागा देणार आहे. विठोबा रखुमाई हरी हरी दामटीत होतो मी, पण तुम्ही मागं वळीत होते. काळ सार्थक झाला पाहिजे. कीर्तनाचा समारंभ पाहिला की माणसाचा काळ सार्थक होतो. म्हणून आजचा समारंभ आहे एवढा मोठा कीर्तनाचा एवढा मोठा समारंभ आहे की माणसाचा काळ सार्थक होणार आहे. आणि त्यांचा काळ खऱ्या अर्थाने हे सगळे मुलं पाहिल्याच्या नंतर, कीर्तन पाहिल्याच्या नंतर त्यांचा काळ हा सार्थक झालेला आहे. निर्दंब सर्वथा इथं येऊन बसलं की दंब संपून गेला. षडविकारातला एक विकार आहे दांभिकपणा. म्हणजे चांगलं काम चाललं त्याला काहीतरी आडवं लावायचं, याला दांभिकता म्हणतात बरं का. एखाद्या म्हणला कीर्तन ठेवायचं, काय ठेवू तू, मग काय ठेव तमाशा, याला दांभिकता म्हणतात बरं का. आणि तो दंभ सोडून दिला की माणसाचा काळ सार्थक होता. नित्य समाधी हरीशी चिंतनामध्ये लागली की माणसाचा काळ सार्थक होतो. ज्ञानेश्वर भगवंताला प्रार्थना आहे की त्यांना जर पुढील घट मिळाला तर आमच्यामध्ये मिळो, पुन्हा या मुलांकडून त्यांची सेवा घडो, अशी भगवंताच्या चरणावरती अण्णांच्या संबंधाने मागणी मागतो. त्यांच्या या चिरंजीवानी मुलांनी आमचे रामेश्वर भाऊ त्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम आज उत्सव साजरा केला. त्यांच्याकरता देवाकडे पुन्हा प्रार्थना करतो, देवा त्यांना उदंड आयुष्य, चांगली सद्बुद्धी आणि त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य आणि भरपूर संपत्ती त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त हो, अशी भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करतो. माझी सेवा संपली असं जाहीर करतो.